पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवळेकर आज आपणासमोर भूगोल बोर्ड मार्च 2022 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 6अ, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 गुण। ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1960 ते 2010। वर्षे 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010। नागरी लोकसंख्येची टक्केवारी 47.1, 56.8, 66, 74.6, 81.5, 84.6। वर्षे 1960 टक्केवारी 47.1, 1970 टक्केवारी 56.8, 1980 टक्केवारी 66, 1990 टक्केवारी 74.6, 2000 टक्केवारी 81.5, 2010 टक्केवारी 84.6। प्रश्न, वरील आलेख काय दर्शवितो? ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी। प्रश्न क्रमांक 6, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। अ1, वरील आलेख ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो। ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी। 2, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? 1960 या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो। 1960 नागरी लोकसंख्येची टक्केवारी 47.1। प्रश्न 3, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6% वाढ झाली आहे। 74.6 वजा 66%। 1980 नागरी लोकसंख्येची टक्केवारी 66, 1990 नागरी लोकसंख्येची टक्केवारी 74.6।
किंवा आ. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. आयुर्मान सरासरी आयुर्मान ब्राझील वर्ष 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010, 2016. सरासरी आयुर्मान भारत 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010, 2016. प्रश्न 1. 2016ला भारतातील सरासरी आयुर्मान किती? 2016ला भारतातील सरासरी आयुर्मान 68 वर्षे आहे. सरासरी आयुर्मान भारत 2016 68. 2. 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? सरासरी आयुर्मान ब्राझील 1990 65. सरासरी आयुर्मान भारत 1990 58. 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान 7 वर्षांनी जास्त आहे. 65 वजा 58 बरोबर 7. 3. 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते? 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये 1960 या वर्षी होते. 1980 सरासरी आयुर्मान भारत 54. 1960 सरासरी आयुर्मान ब्राझील 54. 4. 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील या देशात जास्त आहे. सरासरी आयुर्मान ब्राझील 2010 ते 2016 73 75. सरासरी आयुर्मान भारत 2010 ते 2016 67 68. 5. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? ब्राझील या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे. 6. 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षांनी कमी होते. 54 वजा 41 13. सरासरी आयुर्मान ब्राझील 1960 54. सरासरी आयुर्मान भारत 1960 41. प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2. 8 गुण. 1. तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. प्रश्न क्रमांक 7. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. क्षेत्रभेटीची तयारी पुढील प्रकारे करू. 1. प्रथम आम्ही क्षेत्रभेटीचे ठिकाण निश्चित करू व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी
लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेऊ. हेतू निश्चिती. 2. क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करू. आवश्यक साधने. 3. क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करू. प्रश्नावली निर्मिती. 4. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करू. याशिवाय आवश्यक नकाशे, आराखडे सोबत घेणे. वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली पुढीलप्रमाणे. 1. भेट दिलेल्या वनक्षेत्राचे नाव काय? 2. हे वनक्षेत्र शहरापासून किती अंतरावर आहे? 3. हे वनक्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? 4. या वनक्षेत्रातील मृदा कोणत्या प्रकारची आहे? 5. वनक्षेत्र परिसरातील प्राकृतिक रचना कशी आहे? 6. या वनक्षेत्रातील झाडांची तोड होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केली आहे का? 7. या वनक्षेत्रात आदिवासी जमातीचे वास्तव आहे का? 8. असल्यास कोणत्या जमाती आढळून येतात? 2. भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा. भारत आणि ब्राझील या देशातील हवामानाची तुलना पुढीलप्रमाणे. 1. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. 2. देशाच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्याने भारताचे वार्षिक तापमान अधिक असते, तर ब्राझीलमध्ये विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. 3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट ब्राझीलमध्ये उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 4. भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट ब्राझीलमध्ये उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते, दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. 3. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सकल व सपाट आहे. 3. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. 4. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे.
5. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. 6. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत ते दिल्ली डोंगर यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. 7. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. 8. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. 9. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. 10. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ही भारतीय मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून